मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिन कोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850155558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाचं नामकरण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनीच केलेलं आहे। ती माझी गुरु होती आणि ती प्रगाढ पंडित होती। ती निघून गेल्यामुळे माझं तर नुकसान झालेलं आहे, परंतु देशाचंही नुकसान झालेलं आहे। एक विभूती, एक ज्योतिषशास्त्रातली महारत्निका आपण गमावून बसलेलो आहोत। मेडिकलच्या चुकीच्या धोरणामुळे, मेडिकलच्या चुकीच्या पैशाच्या लोभामुळे तिचं निधन झालेलं आहे। आज तिचं स्मरण करण्याचं कारण की आज सोमवती अमावस्या आहे, 30 तारीख आहे आणि मी उज्जैन क्षेत्री मुक्कामी आहे। प्रत्येक अमावस्या ही निधन झालेल्या व्यक्तींना शुभकारी असते आणि त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळाले, जीवित माणसांना, वंशपरंपरांना, स्नेही प्रेमीजनांना, ओळख परिचय असणाऱ्यांना, तर आपल्याला सगळी संपूर्णपणे कुठलीही पूजा अर्चा, कालसर्पयोगाची, नारायण नागबळीची न करता आपल्या समस्या मुक्त आपण होतो। आज ज्यांच्या घरी आईचं निधन झालं असेल, वडील असतील, वडिलांचं निधन झाले असेल, आई असेल, दोघांचं निधन झालं असेल किंवा दोघंही जीवित अवस्थेत असतील, घरात कुठलेही वृद्धजण आपल्याला जीवित अवस्थेत आपल्या घरात असतील, तर आज प्रथम त्यांना नमस्कार करा, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे भोजन द्या आणि सप्रेम भेट जरूर द्या आणि वचन घ्या। कुठलेही त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करावा, म्हणजे आपल्या जीवनातील जे काही इच्छा आहे, आकांक्षा आहे, त्या सर्व आपल्याला प्राप्त होतील। हे 100% सत्य आहे, विधिविधान आहे। देवी देवतांच्या पूजनाच्या अगोदर, महाराजांचं पूजन तर देवी देवतांच्या नंतर करायचं असते, परंतु देवी देवतांच्या पूजनाच्या अगोदर आईवडिलांचे नमस्कार, ते जीवित असो अथवा मृत असो। गणपतींनी सुद्धा आईवडिलांचे आशीर्वाद घेतलेले आहे, नमस्कार केलेला आहे, पृथ्वी जिंकण्याचं श्रेय त्यांनी मिळवलं आहे, म्हणून आपण त्यांना आद्यपूजक मानतो। म्हणून गणपतीची आज्ञा मानून आपण हे करायला पाहिजे, पूजन करायला पाहिजे, त्यांची सेवा चाकरी करायला पाहिजे। असो, आज सोमवती अमावस्या 30 तारीख, उद्या 31 डिसेंबर आणि परवा मग बुधवारी नवीन वर्षाला सुरुवात होईल। आजचा कार्यक्रमाचा विषय आपण थोडासा मिश्रित स्वरूपाचा घेणार आहोत। विवाह, करिअर, व्यवसाय अशा स्वरूपाचा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। विवाहाची समस्या आता भेळसावत चाललेली आहे आणि त्यात प्रेमयोगाची समस्या अजूनही संकटग्रस्त होऊन राहिलेली आहे आईवडिलांच्या दृष्टिकोनातून। त्यातही करिअरची मारामार झालेली आहे। मुली शिकलेले आहे, परंतु नोकरी नाही, उद्योग नाही, कामधंदा नाही, अशा स्थितीत तरुण पिढी अडकलेली आहे। आता या सर्वांना समस्याचं उकल काही सरकार करत नाही आहे आणि सरकारच्या आवाक्याच्या बाहेर ही गोष्ट आहे, परंतु ज्योतिषशास्त्र मात्र आपल्याला तुम्हाला नक्कीच सहाय्यभूत करणार आहे। आपण कोणता व्यवसाय करावा का नोकरी करावी हे आपण आपल्या कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला ठरवायचं आहे। काही जण नोकरी करतात, नोकरी सुटून जाते, या कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जावं लागते, पगारवाढीची आशा आपण धरत असतो आणि पगारवाढ होत नाही। 100-500 वर पगारवाढ केला जातो, त्या तुटपुंजीच्या पगारावर दुसरी नोकरी मिळेल की नाही ही भीती वाटते।
म्हणून यासाठी ज्योतिषशास्त्राची मदत आपण घ्यायला हवी, सहाय्य घ्यायला हवं. व्यवसाय करताना आपण कोणता व्यवसाय करावा याचं ज्ञान ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करते. वडिलांचा व्यवसाय असतो, मुलगा त्यावर बसतो. वडिलांचा व्यवसाय भरभराटीत असतो आणि मुलांचा व्यवसाय भरभराटीत होत नाही. मग असं का होते? तर त्या मुलाच्या नशिबामध्ये तो व्यवसाय नसतो. म्हणून आपल्या नशिबात कुठले व्यवसाय हे बघून घ्यायला पाहिजे. पत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला यश मिळते, मार्गदर्शन मिळते. व्यवसाय कुठले करायचे असतात, कुठल्या दिशेला करायचे असतात, कोणत्या प्रकारचे करायचे असतात, कधी सुरुवात करायची असतात, याचं मार्गदर्शन आपल्याला ज्योतिषशास्त्रातून मिळते. गुरु प्रबळ असला तर सोन्याचा व्यवसाय, रवी त्याच्यात प्रबळ असला तर ज्वेलरचा व्यवसाय, आणि गुरु मंगळ असला किंवा रवी मंगळ असला तर सुवर्णकार कारागिरीचा व्यवसाय. त्याचप्रमाणे शुक्र बलवान असला आणि शुक्र बलवान असत असताना त्याच्यासोबत जर गुरु असला तर एखादी यात्रा कंपनी तुम्ही काढू शकतात, धार्मिक विधिविधान करू शकतात. त्याचप्रमाणे त्याच्यात गुरु बलकारी असलं तर तुम्ही प्रवचनकार, कथाकार होऊ शकतात. रवी बुधात्त योग असला तर आपण शिक्षकाच्या क्षेत्रामध्ये आपण उन्नती करू शकतात. त्यामध्ये मग अकॅडमी काढायची, क्लासेस काढायचे, शिक्षण संस्था काढायच्या, त्यात आपण भरभराटीत येतात. रवी नुसला असला तर किराणाचा व्यापार भरपूर चालतो. शुक्र बलवाचा असला तर आपल्याला लॉन्ड्रीचा व्यवसाय उत्तम चालतो, मेडिकलचा व्यवसाय. मंगळ रवी असला तर चालतो. शनी असला तर तेलबियाचा व्यापार करा, स्टॉक करा, भरपूर पैशाने मिळवा. ढेप असतात, सरकीची ढेप असते, तिळीची ढेप असते, शेंगदाण्याची ढेप असते. त्याच्यातही आपण लखपती, करोडपती सहज होऊ शकतात. असं असताना पुष्कळसे राहू केतूचा व्यवसाय असला तर कोळशाचा व्यवसाय तुम्ही करू शकतात. शनीचा व्यवसाय, शनी राहूचा व्यवसाय असला तर तुम्ही एखादा पेट्रोल पंप टाकू शकतात. पण हे सगळं आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघायला हवं. असो, ज्वेलरचा व्यवसाय कोणाला लाभकारक होतो, कोणाला कारागिरीचा व्यवसाय लाभकारक होतो. आपल्याला डॉक्टरी व्हायचं असेल तर उच्चीचा मंगळ असला तर आपण उत्कृष्ट डॉक्टर होऊ शकतात. गुरु मंगळ असला तर आणि शनी त्याच्यात असला तर सर्जन होऊ शकतात, हाडाचे डॉक्टर होऊ शकतात. आणि त्यात शुक्र असला तर डोळ्याचे डॉक्टर, दाताचे डॉक्टर तुम्ही होऊ शकतात. मेडिकलचं स्टोअर टाकू शकतात आणि औषधीचं उत्पादनसुद्धा तुम्ही करू शकतात. हे झालं आपल्या कॅरियरच्या पद्धतीबद्दल. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की विवाहाचा योग. विवाहाचा योग अनेकांना दुरापस्त असतो. 25, 30, 40 पाव तर त्याच्याही वय ओलांडून जाते, विवाह होत नाही. तर ही सर्वप्रथम ही आपली चूक आहे, आईवडिलांची चूक आहे असं मी मानतो. मुलांची कुंडलीत विलंब योग आहे, प्रेमयोग आहे. तर तुम्ही शिक्षणाच्या मागे धावतात, करिअरच्या मागे धावतात. नोकरी होऊ द्या, व्यवसाय चालू द्या, त्याला कमाई करू द्या, अशा पद्धतीचं तुमचं वागणं असते आणि तुमचं कर्तव्य असते, कार्य असते. मग ज्यांच्या कुंडलीमध्ये विवाह विलंब योग आहे किंवा विवाह नाहीच आहे, वंद्या योग आहे, चांडाळ योग आहे, अलिखित आहे, गंडांतर योग आहे, विषात्तर योग आहे, असे जर विवाहस्थानी भ्रमण करणारे असतील तर अशांचे विवाह लवकरात लवकर कायदेशीररित्या मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आणि मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण झाल्यावरच करायला हवं. प्रेमयोगाची भीती आहे. हलक्या कनिष्ठ प्रेमयोग असला तर आईवडिलांची मानहानी होते, समाजात मान खाली घालावं लागते. अशा वेळेला अशा मुलामुलींचे लग्न आईवडिलांनी लवकरात लवकर करायला हवे. 18 वर्ष पूर्ण झाले की लग्न करून टाका, हा माझा सल्ला आहे. ऐकणं हे तुमचं काम आहे. नाही तर पुढे संकटग्रस्त ओढवलं तर मग एक मुलीचं किंवा एक मुलाचं असं झालं तर मागे त्यांच्या मागे बहिणी असतात, भाऊ असतात, त्यांच्या विवाहाला अडसर येतो आणि समाजामध्ये मानहानी होते. समाजामध्ये कोणी विचारत नाही. एखादा साधारणसा मनुष्यसुद्धा तुमची आबरू घेण्याचा प्रयत्न करतो 4 चौघाच्या मंडळीमध्ये. म्हणून हे याच्यापासून तुम्हाला संरक्षण ज्योतिषशास्त्र देते आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण अशांचे विवाह लवकरात लवकर करावे. पूर्वी आपण जर पाहिलं तर जे नेते मंडळी आहे, जे पुढारी मंडळी आहे, ज्यांनी स्वातंत्र्यात भाग घेतला आहे, या सर्वांचे विवाह आपण पाहिले तर बालविवाह झालेले आहे. आज बालविवाह करता येत नाही कायद्याने.
परंतु त्या काळी झालेले बालविवाह सुखकर होते, कुठेही वाद नव्हते, घटस्फोट नव्हते, त्यावेळेला कोर्टात केसेससुद्धा नव्हत्या, अशी परिस्थिती होती. म्हणजे जुनं ते सोनं आजही म्हणायला काही हरकत नाही. परंतु कायद्याचा प्रश्न आहे, कायद्यानेच आपल्याला वागावं लागतं, हेही तितकंच खरं आहे. तर याविषयी सरकारने एक शिष्टमंडळ बसायला पाहिजे, संशोधन करायला पाहिजे, शोधन करायला पाहिजे आणि सर्वे करायला पाहिजे की लग्नाचं वय काय ठरवायचं, मुलाचं आणि मुलीचं हे ठरवायला हवं. वास्तविक हा हक्क तर आईवडिलांचा असतो, परंतु कायद्याच्या क्षेत्रामध्ये हा हक्क सरकारला दिला जातो. त्याचप्रमाणे विवाहाचा प्रश्न आपल्याला यथाचित मार्गदर्शन जाणकार ज्योतिषीच करू शकतो. बहुतांशी काय करतात, ज्योतिषी पंडिती हे जी जन्मकुंडली आहे त्याच्या माध्यमातून विवाहाचं लेखन, विवाहाचं मार्गदर्शन, विवाहाची संभावना, विवाहाची भविष्यवाणी करीत असतात. परंतु त्याच्यावरून ते अर्धसत्य असते. आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे, हृदयाचा प्रॉब्लेम असेल तर हृदयाच्या डॉक्टरकडे, त्वचेचा प्रॉब्लेम असेल तर त्वचेच्या डॉक्टरकडे. याच्यासाठी आपल्याला जो विषय आहे, आपल्याला करिअर करायचं असेल करिअरची कुंडली काढावी लागेल, विवाह बघायचा असेल तर विवाहाच्या कुंडलीवरून आपल्याला विवाहाचं मार्गदर्शन होईल, आरोग्याचा प्रश्न असला तर आरोग्याच्या कुंडलीवरून मार्गदर्शन होईल. आताच या 2-4 दिवसामध्ये माझ्याकडे ज्यांचे विवाह झालेले होते आणि ते मंडळी रडत आली होती, त्यांना मी सांगितलं हा विवाह करू नका. हा विवाह करत असताना हे जे स्थळ आहे तुमचं हे अल्पायुषी आहे असं ह्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून दिसते आहे. आणि खरोखर पत्नीचं निधन झालं पहिल्याच डिलिव्हरीमध्ये, मुलाचंही जे अपत्य होतं त्याचंही निधन झालं. असा घोर संकटग्रस्त प्रसंग त्यांच्यावर आलेला आहे. काही गोष्टी अशा असतात की दुधात मिठाचा खडा टाकलाच जात नाही. म्हणून मी ते सांगितलं होतं हा विवाह त्याच आहे, परंतु ते म्हणे नाही, आपसातलं आहे आमचं, आपसातलं केलं आणि दुःखाच्या प्रसंगाला त्याला आता सामोरं जावं लागत आहे. त्याच्यानंतर एक पत्रिका माझ्याकडे आली होती 17-18 वर्षांनी. ते रावेर कार्यालयात आले होते, पण त्यांना माहीत झालं की मी उज्जैन क्षेत्री येतं, ते पुन्हा उज्जैन क्षेत्री आले. कालच त्यांनी माझी भेट घेतली. 17 वर्ष झाले त्यांना अपत्य नाही. डॉक्टरनी स्वतः आहे आम्ही ओके आहे म्हणून सांगितलं होतं, परंतु नाही. त्यांनी दत्तक घेण्याचा प्रयत्न केला तरी तो कोरोनामध्ये गेला. टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयत्नही केला तरी पण तो सक्सेस झाला नाही. तर काही गोष्टी अशा असतात की विज्ञानाच्या पलीकडे असतात, समजण्याच्या पलीकडे असतात आणि विज्ञानाला सहाय्यभूत होत नाही. ज्योतिषशास्त्र ज्याला एकमेव आजही आहे की त्याला पर्याय नाही आहे. भलेशाही कोणी याला अंधश्रद्धा म्हणू, काही म्हणू, ते बघो अगर न बघो, परंतु ज्योतिषशास्त्राशिवाय पर्याय नाही आजही आणि पुढेही राहणार नाही. त्यानंतर आपण पुढे घेणार आहोत शिक्षणाचा प्रश्न. शिक्षणाचा प्रश्न घेत असताना आपल्याला अनेक तऱ्हेचं शिक्षण आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करतात. काही मंडळी वकील होतात पण वकिली चालत नाही. काही आई वडील आग्रह करतात की तू सिव्हिल इंजिनियर हो, आणि तो सिव्हिल इंजिनियर होतो, गोल्ड मेडलिस्ट होतो, परंतु त्याला नोकरी लागत नाही. बिल्डरचा व्यवसाय करतो, बांधकामाचा व्यवसाय करतो, तोही चालत नाही, कारण तो त्याच्या नशिबात नसतो. हे लक्षात घ्यावं. आपल्या नशिबात काय आहे हे बघायला हवं. माझी मुलं 90-95 मार्क मिळवणारी होती. असं असताना मला दोघंही मुलांना त्यावेळी नोकरी लावणाऱ्याचा प्रयत्न होता. माझ्याकडे पुढारी मंडळी येत होती, ते म्हणत होते आम्ही मुलांना घेऊन जातो गुरुजी आणि यांना नोकरी लावून देतो. त्यांच्या संस्था होत्या, परंतु त्यांची कुंडल्या ह्या व्यवसायाच्या असल्याकारणाने मी त्यांना दोघांनाही व्यवसाय टाकला आहे आणि व्यवसाय सुखाचा चालला आहे. शेवटी काय असते, व्यवसाय करा का नोकरी करा का अन्न काही करा का शेती करा, तर तुम्हाला पैसे कुठून जास्त मिळतील हेच बघण्याचा प्रयत्न असतो तुमचाही, सर्वांचाही. आजही नोकरी मोठा पॅकेज पाहिजे, मोठा पॅकेज असल्यावरच आज विवाह होतो. आज विवाह जर माणसाशी होत नाही, प्रेमाशी होत नाही, पॅकेजशी होतो. 4 व्हीलर गाडी आहे का, शहरामध्ये राहतो का, 5 आकडी 6 आकडी पगार आहे का, याच्याशी विवाह होतो.
आणि मग नोकरी सुटली किंवा काय होते, मग घटस्फोट होतो, दुरावा होतो. कारण आजकाल प्रेमाची भाषा फार कमी झालेली आहे घराघरात. असो, आमचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न असतो, आम्ही तुमच्या भल्यासाठी मार्गदर्शन करत असतो. त्याचप्रमाणे आपण पुढे जाऊन आरोग्याचा प्रश्न पण बघायला हवा. आरोग्याचा प्रश्न आपल्याला कोणकोणते अनारोग्याची स्थिती आपल्या जीवन आयुष्यात होणार आहे, तर याच्याबद्दल आपल्याला जी माहिती देईल तर ज्योतिषशास्त्र. डॉक्टर असं कुठलाही सांगू शकणार नाही. आजही विज्ञानातलं कुठलंही मशीन सांगणार नाही की अमुक व्यक्तीला अमुक पुढे आयुष्यात अनारोग्याची स्थिती ही राहणार आहे. कोणी नाही सांगू शकणार. फक्त ज्योतिषशास्त्रच सांगेल. एकमेव ज्योतिषशास्त्र सांगेल की मनुष्याच्या जीवन आयुष्यात काय काय घटना घडणार आहे आरोग्याच्या संबंधित, शरीर संबंधित. हे पाहत असताना आपल्याला शिक्षण आपण बघतो, विवाह बघतो, व्यवसाय बघतो, आरोग्य बघतो, सुखसाधनही बघायला हवं. आता याच्यामध्ये काही अडथळे आले, काही आले तर आपल्याला उपासनासुद्धा असतात, आराधनासुद्धा असतात. आणि उपासना आराधना पुष्कळसं म्हणते अहो गुरुजी मग याच्यावर लाभ होईल का, हाच प्रश्न चुकीचा आहे. आणि याच्यातून अशुभत्व तुमच्यामध्ये प्रगट होते, पापत्व आपण धारण करतो. हा झाला व्यवहार. परमेश्वर मला लाभेल का, परमेश्वर माझी समस्या सोडवेल का, परमेश्वर मला भाग्यवान करेल का, असं म्हणून जर तुम्ही मंदिरात शिरत असाल तर त्याला काहीही उपयोग नाही. जिथे स्वार्थ आला तिथे लाभ मिळत नाही, तिथे दैवत्व लाभत नाही, कोणी काही करत नाही. निस्वार्थ जिथेपणा असतो तिथे जपजाप्याला व्रतवैकल्याला यश मिळते. मी पुनश्च तुम्हाला सांगतो, आज सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्या आपल्याला मंदिरात जाण्याच्या अगोदर आईवडिलांचा नमस्कार करा. निधन असतील तर त्यांना फोटोला नमस्कार करा, त्यांना आवडीचे पदार्थ आज द्या. जिवंत असतील तर त्यांच्या सेवा चाकरी करा, त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करा. सर्व उपासना एकीकडे आणि आईवडिलांचं पूजन फक्त एकमेव. 16 सोमवार करा, 12 महिन्याच्या एकादशा करा, शिवरात्री करा, मंगळागौर करा, अनेक महाराजांना पूजा, काहीही उपयोग नाही. तुमचं जे मूळ आहे, जे झाड आहे, ज्या वृक्षाला तुम्ही फळं लाभलेली आहे, त्या झाडाच्या बुंद्याला, त्या झाडाला संरक्षण तुम्ही द्याल, पाणी घालाल, त्याची स्वच्छता ठेवाल, त्याला खतगीत घालाल, तर ती फळं चांगली येतील आणि झाडही उत्तम येईल. म्हणजे आपण जिस पेड़ से मैं निकला हुआ हूँ वह मेरी पहचान है. फार सुंदर वाक्य है. जिस पेड़ से मैं निकला हूँ वह मेरी पहचान है. म्हणजे तुमची ओळख ही आईवडिलांची आहे. आईवडिलांमुळे तुम्ही मोठे आहात. आणि सर्वांनी असं जर केलं तर तुम्हाला कुठलीही उपासना आराधना करण्याची गरजही लागणार नाही. एवढं आईवडिलांच्या पूजनामध्ये सामर्थ्य आहे. विवाहाच्या बाबतीत कुंडलीवरूनच विवाह बघायचा असतो, पण विवाह ठरवताना मात्र गुणमिलन हे शास्त्र संमत नाही. हे पुनश्च मी सांगतो. गुणमिलन तारखेनुसार होते. गुणमिलन तारखेनुसार होत असताना त्या तारखेला अनेक व्यक्ती जन्म घेतात, अनेक व्यक्ती मरण पावतात, अनेक घटना घडतात, विभिन्न योग असतात. तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण, उज्जैन क्षेत्री जर जन्म झाला त्याच वेळेला त्याच तारखेला, एखाद्याचा जन्म दिल्लीला झाला त्याच वेळी त्याच तारखेला, सगळ्यांच्या कुंडल्या वेगवेगळ्या होतात हे लक्षात घ्या. इथे जाणकार ज्योतिष लागतो. आणि विवाहाची कुंडलीवरून आपल्याला विवाहाचं योग्य दर्शन मार्गदर्शन होते. म्हणून जन्मकुंडली काढून घेणंच महत्त्वाचं आहे. आजही पहा, मला माझ्याकडे जे प्रश्न येतात ते म्हणतात आम्हाला फक्त विवाहाचंच बघायचं आहे. आणि आम्ही बघून देतो. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही जन्मकुंडली करून घ्या. आता तुम्ही लाखो रुपये विवाहासाठी खर्च करत आहात आणि जन्मकुंडलीसाठी करत नाही आणि नुसतं तात्पुरतं बघून द्या. हा तात्पुरता सौदा नाही, जीवन आयुष्याचा सौदा. हे का लक्षात येत नाही सुशिक्षितांनासुद्धा हे एक आश्चर्य आहे. जिथे काटकसर करायला पाहिजे तिथे करत नाही.
आणि जिथे आपल्याला पैसा खर्च करावा आहे तिथे करत नाही, ही उद्वेगाची ही गोष्ट आहे. जीवनाच्या महत्त्वाला तुम्ही महत्त्व द्याल तर एखाद्या मुलीचा विवाह तुम्ही केला आणि तो घटस्फोट झाला, साखरपुडा गेला, साखरपुडा मोडला तर काय होईल? जोराचा शिक्का लागेल, दुसरं स्थळ हे 19च मिळेल आणि पुन्हा केलेला खर्च हा वाया जाईल, उधळला जाईल आणि तुम्हाला तुमच्या समाजामध्ये चालेल ती मुलगी नादत नाही, तिकडले म्हणतील ती मुलगी चांगली नाही, तुम्ही म्हणाल तो मुलगा चांगला नाही. दोघंही एकमेकांविरुद्ध उणेवा दाखतील आणि दोघंही या क्षेत्रामध्ये लग्नाच्या ह्याच्यामध्ये दोघांचा दर्जा कमी होईल. म्हणूनच जन्मकुंडली करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅम्प्युटरची कुंडली असत्य असते, बाकीच्या त्या 2 कुंडल्या दिसतात तुम्हाला, लग्नकुंडली आणि चंद्रकुंडली, ह्या पण काही योग्य नाही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. कुंडली करत असताना जन्मोदयाची कुंडली, स्वभावाची कुंडली, मनोगताची कुंडली, आरोग्याची कुंडली, जीवन आयुष्याची कुंडली, शिक्षणाची कुंडली, विद्येची कुंडली, बुद्धात्मकची कुंडली. शिक्षणाच्या बाबतीत मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करतो की सगळेजण बुद्धी म्हणजे शिक्षण आणि विद्या आणि तीच, पण लक्षात घ्या विद्या वेगळी असते आणि बुद्धी वेगळी असते. हे जाणकार ज्योतिषी सांगेल, दुसरं कोणी नाही. बुद्धी ही व्यवहारवादी असते आणि विद्या ही भावनाशील असते. अरे आई आपली आई आहे, आपले वडील आहे, आपली पत्नी आहे, आपला मुलगा आहे, आपला शेजारी आहे, आपला मित्र आहे, हे विद्या सांगते. बुद्धी म्हणते आईबापाशी व्यवहार करावा, त्यांनी काय दिलं आपल्याला, त्यांच्याजवळ आहे ते ओरबाडून घ्यावं आणि त्यांना वृद्धाश्रमात टाकून द्यावं, हे बुद्धी सांगते. विद्या कधी नाही सांगणार. विद्या ही सरळ मार्ग असते. विद्या बघायची असेल तर गुरु बघावा लागतो, तो सात्विक विचाराचा ग्रह आहे. बुद्धी बघायची असेल तर बुधावरून बुद्धी बघायची असते, त्याच्यात रवीचा सोबत असतो, म्हणून ती अग्निजन्य बुद्धार्थ योग होतो. म्हणून ती बुद्धी व्यवहारवादी असते, नातेवाईक कमी असते, सगळ्याशी व्यवहार केला जातो. देवाशी सुद्धा व्यवहार केला जातो. देवाला अगोदर नवस बोलला जातो आणि तो नवस मिळाला तर नवस फेडायचा, नाही मिळाला तर गेला नवस, हे बुद्धी सांगते. विद्यावान म्हणतो हे नारळ घ्या, हे 11 रुपये घ्या, 111 रुपये घ्या, 500 रुपये घ्या आणि मला सुखी ठेवा, माझं समस्या सोडवा, हे पहिलं देतो. हे गुरु सांगतो आपल्याला, विद्या सांगते, बुद्धी नाही. पण हे बघायला जाणकार ज्योतिषी हवा. कुंडल्या करायच्या असेल तर आपल्याला जाणकार ज्योतिषाचं सहाय्य घ्यावं लागेल. जीवन आयुष्यामध्ये अनेक समस्या, अनेक संकट, अनेक दुःख हे येणारच आहे, येतच असतात. पण ते येऊ नये म्हणून, ते सौम्यतेनं घ्यावं म्हणून याच्यासाठी उपासना आराधना ह्या कायम असतात. जन्माची 7.5 ही आयुष्यभराची 7.5 असते, लक्षात घ्या. 7.5 एक प्रकारची नसते, ढय्या 7.5 असते, 7.5 वर्षाची 7.5 आहे, 2च 7.5 बहुतांशांना माहिती आहे. पण 7.5 11,000 7.5 असतात. प्रत्येकाची 7.5 वेगवेगळी असते आणि ज्या ज्या याच्यामध्ये 7.5 असते तो भोग आपल्याला भोगावा लागतो. तो भोगू नये म्हणून आपल्याला एकमेव उपासना पुनश्च, मी आज अमावस्या आहे म्हणूनच पुनश्च सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि सोमवारचा आहे, शंकराचा दिवस आहे. शंकराचा दिवस असताना गणेशाचा दिवस आहे, चंद्राचा दिवस आहे, मनाचा दिवस आहे. हा मातृदिवसही आहे आणि पितृदिवसही आहे. निधन झालेल्या व्यक्तींचं स्मरण करा. निधनार्थांना त्यांना जे आवडत होतील ते पदार्थाचा नैवेद्य दाखवा. आणि केव्हाही देवदर्शनाला जात असताना जीवित जर आई वडील असेल, घरामध्ये आजोबा असतील तर त्यांचे नमस्कार करून पुढे जा. त्याचप्रमाणे निधन झालेले असतील तर त्यांच्या फोटोला हार घेत घाला, पूजा घाला, नैवेद्य दाखवा, अगरबत्ती दाखवा, दिवा लावा आणि मग मंदिरात जा, मग तुम्ही आरंभ करा. लग्न समारंभात सुद्धा स्टेजवर आईवडिलांचे फोटो हवे. निधन झालेले असतील तर आणि जीवित असतील तर त्यांना मान सन्मान तिथे द्यायला हवा. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला जवळजवळ पूर्ण आयुष्याची कल्पना येत असते आणि पूर्ण आयुष्याची कल्पना येत असताना त्याच्यात काही जरी अडथळा आला, काही आला
तर त्याचं निवारण करण्यासाठी सुद्धा ज्योतिषांनी उपासना आराधना त्यात द्यायला पाहिजे. नुसते 2 चौकोन काढले, लग्नकुंडली आणि चंद्रकुंडली काढली म्हणजे कुंडली नाही. कुठल्या वेळेला कुठलं काम होणार आहे, कुठल्या वर्षात काय होणार आहे, घडणार आहे, याचा साधारणतः उन्हामा सुखदुःखाची अपेक्षा, कष्टाची अपेक्षा, भाग्याची अपेक्षा, लोभाची अपेक्षा, नवीन खरेदीची अपेक्षा, आईचं कर्तव्य, मातृचं कर्तव्य, संततीचं कर्तव्य, कौटुंबिक कर्तव्य, ही सगळ्याचा गोषवारा कुंडलीमध्ये आलेला पाहिजे. असं आजच्या कार्याचं इथे समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. कार्यक्रम समापन करण्यापूर्वी माझे विचार तुम्हाला आवडत असतील ते आपण इतरांना जरूर शेअर करा. त्याबद्दल तुम्हाला पुढल्याचा लाभ मिळेल. संकटमुक्ती तुम्ही केली, त्यांना सहाय्य मिळालं, दुःखाचं निवारण केलं, त्यात तुमचा सहभाग असेल. त्यामुळे अपरोक्षपणे काय होईना तुम्हाला ते पुण्याची प्राप्ती होणारच आहे. त्याचप्रमाणे मला समाधानाची प्राप्ती पण होईल. कारण हे व्हिडिओसाठी मी जो वेळ देतो आहे तुम्हाला, माझं वय 76 आहे, पत्नीचं निधन झालं आहे तुम्हाला माहीत आहे. तिनं मला माझ्याकडं वचन वधून घेतलेलं आहे, म्हणून मी हे कार्य सुरू ठेवलेलं आहे. असो, माझी पत्नी पुनश्च स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर, माझे गुरु स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करू.